नमस्ते मित्रांनो, जय शिवराय. अखंड हिंदुस्थानाचं दैवत छत्रपती शिवाजी राजांच्या पावन अशा या जन्मस्थानाला भेट देताना मनस्वी अतिशय आनंद झालाय. आणि वर्षातून एकदा तरी या स्थानाला प्रत्येक या महाराष्ट्रातल्या माणसाने, या देशातल्या प्रत्येकाने गड किल्ल्यांना भेट द्यावी अशी ही ठिकाणं असतात. या गड किल्ल्यांना भेट दिल्यानंतर आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक ऊर्जा तयार होते, एक स्फूर्ती मिळते. आणि शेकडो वर्षांपूर्वी या महामानवांनी, राजांनी, छत्रपतींनी आपलं हे स्वराज्य निर्माण केलं, आपल्या या सगळ्या जनतेसाठी स्वराज्य निर्माण केलं. या स्वराज्याचा आपण उपभोग घेत आहोत. आणि म्हणूनच या गड किल्ल्यांना भेट दिल्यानंतर असं जाणवतं की हे जे ढासळलेले बुरुज असतील, कोणी एकेकाळी अतिशय वैभवात हे दिवस होते. आणि याच किल्ल्यावर शिवाजी राजांचा जन्म झालाय. आणि हा जो शिवनेरी किल्ला आहे अतिशय सुंदर आहे, मनोहारी आहे, सुंदर शहर इथे पायथ्याशी आहे. आणि अशा या नगरीला भेट दिल्यानंतर अतिशय छान वाटतं. मात्र महाराष्ट्रातील सर्वच किल्ल्यांची अवस्था अतिशय चांगली नाहीये, पडझड झाली. आणि त्याला बऱ्याचशा प्रमाणामध्ये आपणही कारणीभूत असतो. गड किल्ल्यांचं पावित्र्य आपण राखत नाही. आणि या ठिकाणी आल्यानंतर कायद्याचं का पालन आपण करत नाही, गडाला काहीतरी काळीमा लागेल अशा प्रकारे वर्तन आपल्याकडून घडतं. आणि असं होऊ नये यासाठी सर्वच आपल्या महाराष्ट्रातल्या सर्वांनीच ही काळजी घेतली पाहिजे. वर्षातून एकदा तरी या गड किल्ल्यांवर आपण गेलं पाहिजे. आणि या ठिकाणी जे बुरुज असतील, या ठिकाणी जे किल्ले असतील, या प्रत्येक किल्ल्यावर, या प्रत्येक ठिकाणी या मातीला, या महापुरुषांचा पदस्पर्शाने ही पावन झालेली भूमी असते, त्यांचं रक्त सांडलेलं असतं. आणि हे निव्वळ आपलं हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी. आणि म्हणूनच सर्वांचं कर्तव्य आहे की गड किल्ल्यांचं पावित्र्य राखणे, त्याचबरोबर त्या गड किल्ल्यावर येत असताना सर्व नियमांचं पालन करणे आणि आपापले जे टॅक्स कर असतील ते नियमित भरणे, की जेणेकरून या नगर परिषदेला या किल्ल्यांची देखभाल करता यावी, महाराष्ट्र शासनाला देखभाल करता यावी आणि पुरातत्व खात्याला या सर्व किल्ल्यांची देखभाल करता यावी, हाही सर्व उद्देश असतो. आणि आज या शिवनेरी किल्ल्यावर भेट दिल्यानंतर अतिशय छान वाटलं. आणि एक नवीन प्रकारची ऊर्जा प्रेरणा आम्हाला सर्वांना मिळाली. पर्यटकांनी या ठिकाणी आलं पाहिजे. आणि आल्यानंतर हा जो सर्व नजारा असतो, हा जो किल्ला असतो, हा परिसर असतो, या परिसराचं आपण प्रेक्षणीय स्थळाचं आपण दर्शन घेतलं पाहिजे. आणि ज्या ठिकाणी महाराजांच्या पायाने ही भूमी पवित्र झाली अशा भूमीला वंदन आपण नक्कीच केलं पाहिजे.